राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला आता एनसीपी शरदचंद्र पवार असं नाव मिळालंय। अर्थात महिन्याअखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकींपुरता हा निर्णय असू शकतो। पक्षाचं ओरिजिनल नाव आणि पक्षचिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे गेल्यानं आधीच शरद पवारांच्या पक्षाला जबर धक्का बसलाय। या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी पक्षनेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केली आहे। सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं तरी आता आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला एक मोठं काम करावं लागणार आहे, नाहीतर त्यांचा गट लोकसभा निवडणुकाच लढवू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा तात्पुरत्या नावाच्या या गटाला त्यांचं पक्ष म्हणून अस्तित्व लवकरात लवकर सिद्ध करावं लागणार आहे। मार्च अखेरीला लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। आता याचा विचार केला तर शरद पवारांपुढे जेमतेम महिन्याभराचा कालावधी उरलाय। या महिन्याभरात नेमकं काय काय होऊ शकतं, पवार गटापुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय असणार आहे, अजित पवारांच्या गटाला काय अडचणी येऊ शकतात आणि का, नेमकी निवडणूक आयोगाची कायदेशीर प्रोसेस काय असेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। 1999 मध्ये काँग्रेसमधून फुटताना शरद पवारांपुढे जी आव्हानं होती तीच आताही आहेत। त्यावेळी सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्याचं कारण पुढे करत शरद पवार तत्कालीन काँग्रेसमधून बाहेर पडले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह तेव्हापासून पवारांबरोबर आहे। आता 83व्या वर्षी शरद पवारांना पुन्हा नव्यानं पक्षाच्या नावाचा, पक्षाचा चिन्हाचा विचार करावा लागणार आहे आणि यावेळची परिस्थिती अधिकच आव्हानात्मक आहे। त्याला कारणही तसंच आहे। लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्यात, त्या अगोदर 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक होणार आहे। या निवडणुकीपुरती सोय करून निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला एक नाव दिलंय। राज्यसभेत पक्षचिन्ह महत्वाचं नसतं, त्यामुळे अद्याप पक्षचिन्हावर फायनल शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। त्यासाठी एक मोठी प्रोसेस पक्षाला पूर्ण करावी लागणार आहे आणि तेच शरद पवार गटासाठी खरं मोठं चॅलेंज असेल। शरद पवारांना आपला नवा पक्ष निवडणूक आयोगापुढे सिद्ध करावा लागेल। त्यासाठी त्यांना आयोगाकडे पक्ष म्हणून नव्याने नोंदणी करावी लागेल। ती आयोग त्यांच्या नियमानुसार नोंदवून घेईल। इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार कुठल्याही राजकीय पक्षाला नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह याविषयी जाहीर निवेदन जारी करावं लागतं। ते वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमातून पब्लिक नोटीस म्हणून प्रसारित झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्यावर कोणाचे आक्षेप असल्यास मागवले जातात। कोणाकडून त्या नावावर आक्षेप नोंदवला गेला नाही तरच त्यांच्या पक्षाची नोंदणी होते। आता इथे प्रश्न येतो, लोकसभा निवडणुका जाहीर होण्या अगोदरच हे सगळं होणार का? इलेक्शन कमिशननं अपवादात्मक परिस्थिती म्हणून यापूर्वी विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळी ही 30 दिवसांची मुदत थोडी शिथिल केली होती आणि 7 दिवसांवर आणली होती, पण तो कोविड साथीचा काळ होता आणि लॉकडाऊन नंतरच्या पहिल्याच निवडणुका होत्या। आता शरद पवार गटाला त्याचं नवं नाव आणि चिन्ह वेळेत मिळावं म्हणून निवडणूक आयोग पुन्हा एकदा नियमाला अपवाद निर्माण करणार का, हा प्रश्न आहे। कारण यावेळी केवळ एका स्पेसिफिक पार्टीसाठी नियम बदलून आणि त्यासाठी अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करण्याची शक्यता कमी आहे। मार्च अखेरीस निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे आणि आचारसंहिता लागू करण्याची शक्यता आहे। तेवढ्या वेळेत शरद पवारांना या कायदेशीर बाबींची आणि आयोगाच्या नियमांची पूर्तता करावी लागणार आहे। तसं झालं नाही तर आपला पक्ष कुठल्या तरी इतर पक्षात विलीन करूनच पवार गटातल्या नेत्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल, नाहीतर निवडणुकीच्या रिंगणातून ते बाहेर फेकले जातील। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।